चंद्रपूरमध्ये आज मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त सध्या चंद्रपूरमध्ये ठेवलेला पाहायला मिळतोय। सभास्थळी 1,500हून अधिक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। तर परिसरात दंगा नियंत्रण पथकासह कमांडोंची देखील तैनाती करण्यात आली आहे। मेटल डिटेक्टरमधून तपासणी करूनच सभास्थळी येणाऱ्या नागरिकांना सोडलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा आज चंद्रपूर येथे आहे आणि आपण बघू शकतो यासाठी चोख पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। साधारणतः 1,500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी सभेच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे जवळपास 25 पेक्षा जास्त DFMD जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। जो व्यक्ती सभेसाठी या ठिकाणी येणार आहे त्यांनी कुठले मेटलची वस्तू आणली की नाही, शस्त्र आणले की नाही याची तपासणी करण्यासाठी अशा प्रकारचे DFMD जे आहे ते लावण्यात आलेले आहे। म्हणजे प्रत्येकाची चोख तपासणी करूनच सभास्थळी सोडलं जाणार। आपण हा सभेचा परिसर जो आहे तो या ठिकाणी बघू शकतो। जवळपास 1 लाख लोक जे आहे ते या सभेसाठी येण्याची शक्यता आहे। तसं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस जे आहे ते दक्ष आहे। जवळपास 1,500 पोलिसांची फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ही महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा चंद्रपुरात होती आहे। प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन नुमाटे, न्यूज 9 मराठी।